नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही डेटा ॲनालिसिस असेल टेट स्कोरनुसार, तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक जे काही 2 लाख प्लस उमेदवारांचा जो डेटा आहे, तर त्याच्या माध्यमातून जे काही ॲनालिसिस करून नेमकी कोणत्या प्रवर्गामध्ये किती उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे, तसंच जे काही सेफ स्कोर असेल किंवा कट ऑफ असेल, तो अंदाजित जे काही जाहिरातीच्या वेकेन्सी लक्षात घेऊन आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जी काही माहिती आहे, तर ती सध्या बघा पोहोचवली आहे. तर बऱ्याचशा उमेदवारांची कमेंट येत होती की जे काही 120 प्लस जे उमेदवार आहे तर ते नेमके प्रत्येक प्रवर्गामध्ये किती उमेदवार आहे ज्यांनी 120 प्लस मार्क सध्या बघा घेतलेले. आपण 120 पेक्षा खाली जे सध्या मार्क घेतलेले म्हणजे 110 असेल, 100 असेल, त्या संदर्भात देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर ते देखील तुम्ही बघू शकता. परंतु आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही सेफ स्कोर असेल किंवा कट ऑफ असेल त्याच्यामध्ये 120 प्लस जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे तर ते प्रत्येक प्रवर्गाचे नेमके किती आहे तर ते बघणार आहोत. कारण आपल्याला ह्या ठिकाणी 120 प्लस जे काही मार्क घेणारे आपल्या प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार आहे तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात येणार आहे. त्यानंतर ज्यांचं डी झालेलं आहे, त्यानंतर बी झालेलं आहे, जी काही सध्या व्यावसायिक पात्रता आपल्याला माहिती आहे की एकतर डी किंवा बी अशा पद्धतीचे 2 पात्रतेचे सध्या बघा उमेदवार असणार आहे. ह्याच्यामध्ये ह्या दोघीही पात्रता असणारे उमेदवार देखील असणार आहे. काही उमेदवार आहे फक्त डी सध्या बघा त्यांची व्यावसायिक पात्रता असेल किंवा बी असेल आणि ह्यालाच लागून जे काही त्यांच्याकडे पीजी असेल, बरोबर, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असेल किंवा बाकीचे एम झालेले असेल, अशा जे पात्रताधारक उमेदवार आपल्याला टेट परीक्षा या ठिकाणी दिलेले उमेदवार पाहायला मिळत आहे. मग ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपलं जे काही पात्रता आहे, मेन पात्रता, त्याच्यामध्ये डी आणि बी या ठिकाणी व्यावसायिक पात्रता सध्या बघा असते आणि त्याच्यामध्ये कोणत्या उमेदवारांना सर्वात जास्त या ठिकाणी बघा संधी मिळू शकते ते देखील बघणार आहोत. कारण डी जो उमेदवार असतो तो 1 ते 5 साठी ह्या ठिकाणी त्याचं जर पेपर 1 पास असेल, बरोबर, शिक्षक पात्रता परीक्षा, तर तो ह्या ठिकाणी 1 ते 5 या गटासाठी पात्र होत असतो आणि ह्याच्याबरोबर जर पेपर 2 असेल आणि त्याची पदवी जर असेल तर तो पुढचं गट म्हणजे 6 ते 8 साठी या ठिकाणी पात्र असतो. त्यानंतर बी जर असेल त्याच्याकडे आणि तो 2 नंबरचा पेपर या ठिकाणी पास असेल तर तो देखील 6 ते 8 या गटासाठी पात्र हा होत असतो. आणि ज्यांचं सीटेट किंवा टी जर तुम्ही पात्र नसाल पहिला पेपर किंवा दुसरा पेपर, तर ते उमेदवार डायरेक्ट 9 ते 10 या गटासाठी सध्या बघा पात्र असतात आणि त्यांच्याकडे पीजी जर असेल तर ते 11वी आणि 12वी साठी देखील पात्र असतात. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात ह्या ठिकाणी बघा 120 प्लस मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर ते प्रत्येक प्रवर्गाची या ठिकाणी किती आहे, त्यानंतर डी वाल्यांना सर्वात जास्त संधी आहे, बी वाल्यांना सर्वात जास्त संधी इथं मिळू शकते ते देखील बघणार आहोत. आणि कोणत्या प्रवर्गातील सर्वात कमी जे आहे हायेस्ट असलेले उमेदवार आपल्याला सध्या बघा पाहायला मिळणार आहे ते देखील बघणार आहोत. जेणेकरून हे ज्या प्रवर्गामध्ये बघा हायेस्ट असलेले उमेदवार सर्वात कमी असेल तर त्याच्यामध्ये जी काही मेरिट असेल तर ती मेरिट सध्या बघा कमी तिथं आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण हायेस्ट असलेले उमेदवार जर कमी राहिले तर ते सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाईल आणि तेथे जर वेकेन्सी आली त्या प्रवर्गामध्ये तर कमी मार्कवाला देखील उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. तर अशी आपण संपूर्ण जी काही ॲनालिसिस आहे तर ती अशा पद्धतीने आकडेवारीनुसार सध्या बघणार आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही उमेदवार आहे ह्या ठिकाणी 2,08,120 उमेदवार जे आहे तर त्यांनी टेटची परीक्षा आहे तर ती सध्या बघा दिलेली होती आणि ह्याच्यापैकी जवळपास 1,70,000 जे काही उमेदवार आहे जवळपास तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय म्हणजे जे काही सध्या प्रमाणपत्र आहे तर ते पोर्टलला केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन होतं तर इथं कॉम्पिटिशन म्हणजे जवळपास 40,000 प्लस उमेदवारांचं कॉम्पिटिशन बघा या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी नसणार आहे. कारण हे 40,000 इथं जर 1,70,000 जवळपास उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलं असेल तर जवळपास या ठिकाणी 35 ते 40,000 उमेदवार जे आहे तर ते तुमच्या कॉम्पिटिशनमधून सध्या दूर गेलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आता ह्या जो काही डेटा आहे हा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे की ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार ह्या ठिकाणी जे काही क्वालिफाय आहे तर ते झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्यांच्यामध्ये महत्त्वाचं आपलं जे होतं 120 प्लस गुण घेणारे जे उमेदवार आहे तर ते नेमके ह्या ठिकाणी प्रवर्गनिहाय किती आहे. आता हा जो काही डेटा आहे तुम्हाला इथं बघा टक्केवारीमध्ये सध्या दिसतोय. ह्याच्यामध्ये टक्केवारीचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये बघा ओबीसी प्रवर्गाचे 32% जवळपास म्हणजे या ठिकाणी जर 100 उमेदवार असेल तर त्याच्यापैकी 32 उमेदवार जे आहे तर ते फक्त ओबीसी प्रवर्गाचे आपल्याला 120 प्लस गुण घेणारे इथं पाहायला मिळतात. त्यानंतर जनरल म्हणजे ओपन संदर्भात जवळपास या ठिकाणी 21.5% म्हणजे 21.7%. त्यानंतर एससी प्रवर्गाचे 15.5%, बरोबर. त्यानंतर ओबीसीचे या ठिकाणी आपल्याला
हा जो काही डेटा आहे 11.9 आणि 32 म्हणजे या ठिकाणी जे काही महिला वर्गांसंदर्भात देखील इथं डेटा आपण काढलेला होता. त्याच्यामध्ये महिला जवळपास एवढ्या टक्केवारीनुसार इथं आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये 32% जवळपास जे काही महिला आहेत तर त्या महिला सर्वात जास्त पाहायला मिळतात आणि पुरुष जे आहे तर ते जवळपास 11.9% एवढे इथं पाहायला मिळतात. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढे आहे विजेसंदर्भात जी काही टक्केवारी इथं देण्यात आली तर इथं बघा 3.9 आहे. इथं पॉईंट सध्या बघा आला नाही. म्हणजे इथं 29 तुम्हाला दिसतंय पण हे 3.9 टक्केवारी आहे. एनटीबीची 4 पॉईंट बघा 1% आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं 4% असेल, 5% असेल, 3.2 असेल. म्हणजे एव्हरेज जी काही टक्केवारी आहे तर ती इथं देण्यात आली. एनटीसी 5%, एनटीडी 4%, विजे 2.2%, एसबीसी जवळपास 2.1%. तर ही टक्केवारीमध्ये सध्या बघा माहिती इथं देण्यात आली. एकंदरीत आपल्याला टक्केवारीमध्ये तेवढं सध्या इथं अंदाज येणार नाही. परंतु ह्याची जर टक्केवारीची रूपांतर आपण आकडेवारीमध्ये जर केलं तर आकडेवारीमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. बरोबर? तर इथं तुम्हाला जी स्क्रीनवर दिसते ह्याच्यात संपूर्ण 120 प्लस गुण घेणारे जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा इथं टेबल बनवण्यात आलाय. हा जो काही टेबल आहे तर हा ॲनालिसिस करण्यात आलाय. ह्याच्यामध्ये आपण जवळपास या ठिकाणी 20-20 मार्काचा बघा फरक दाखवण्यात आलाय. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180, 181 ते 200 पर्यंत. बरोबर? आणि या ठिकाणी टोटल जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण डायरेक्ट जर विचार केला म्हणजे इथं बघा ओपनचे उमेदवार म्हणजे जनरलचे उमेदवार ह्याच्यामध्ये 121 ते 140 मध्ये सर्वात जास्त पाहायला मिळतात. म्हणजे 3058 उमेदवार पाहायला मिळतात. तर जो काही 181 प्लस असलेले जो काही सध्या बघा या ठिकाणी रँक आहे त्याच्यामध्ये फक्त 2च उमेदवार पाहायला मिळतात. त्यात नंतर 141 ते 160 दरम्यान 695 उमेदवार आहे आणि 161 ते 180 दरम्यान या ठिकाणी 110 उमेदवार आहे. तर हे फक्त प्युअर म्हणजे ओपनमध्ये जे काही क्वालिफाय झालेले उमेदवार आहे 120 प्लस गुण घेणारे जवळपास किती 3865 एवढे उमेदवार ओपनमध्ये आहे. आणि आता जेव्हा शिक्षक भरती होणार आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये जे काही सध्या बघा इतर प्रवर्गातील जे हायेस्ट असलेले उमेदवार आहे बरोबर जे ओपनची या ठिकाणी रँकिंगमध्ये येणार आहे, ओपनची कटऑफमध्ये येणार आहे किंवा ओपनचा जो काही सध्या मेरिट क्रॉस करणार आहे तर हे संपूर्ण जे हायेस्ट असलेले उमेदवार आहे तर हे देखील ओपनमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी गणले जाणार. म्हणजे ओपनची वेकेन्सीमध्ये त्यांची मे बी निवड तिथं बघा होऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही इतर प्रवर्ग आहे ओपन सोडून तर त्या प्रवर्गामधले जेवढे पण हायेस्ट उमेदवार असणार आहे तर ते उमेदवार सध्या बघा ओपनच्या वेकेन्सीमध्ये त्यांची जी काही निवड आहे तर ती निवड मे बी होऊ शकते. आणि तिथं निवड जर झाली तर इतर प्रवर्गातील जे काही उमेदवारांची हे हायेस्ट असलेले उमेदवार ओपनमध्ये निवड झाली तर त्या त्या प्रवर्गातील ज्या काही वेकेन्सी सध्या बघा राखीव वेकेन्सी हायेस्ट असलेले उमेदवार घेणार होते तर त्या वेकेन्सी इतर जे काही त्यांच्यापेक्षा कमी असलेले उमेदवारांना तिथं बघा मिळणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की नुकताच जो काही माननीय कोर्टाचा जो काही निर्णय होता 55-60 संदर्भात तर तो सध्या आलेला आहे. आणि आता या ठिकाणी 55 आणि 60% संदर्भात जी काही सध्या बघा गाईडलाईन्स होती त्यानुसार सध्या आता होणार नाही. आता डायरेक्ट जी काही हायेस्ट असलेले जे उमेदवार असणार आहे तर ते सध्या बघा मागासवर्गीय उमेदवार जरी असला आणि त्याला 55% टीईटी किंवा सीटेटमध्ये मार्क मिळालेले असले तरी देखील त्याला बघा टेटमध्ये जर जास्त मार्क असेल ओपनच्या मेरिट इतके तर तो डायरेक्ट ओपनच्या जी काही वेकेन्सी असेल त्या ठिकाणी सिलेक्ट तिथं होऊ शकतो. तर ते त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर आता ह्याच्यामध्ये जर आपण दुसरा प्रवर्ग जर बघितला तर इथं बघा एससी प्रवर्ग दिसतोय तुम्हाला किती आहे ते 2642. एसटी प्रवर्गाचे उमेदवार 589 उमेदवार सध्या पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एसटी प्रवर्गाचे बघा 120 ते जवळपास 140 मध्ये म्हणजे 121 ते 140 मध्ये 518 उमेदवार आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा हायेस्ट म्हणजे 141 ते 160 दरम्यान फक्त 65 उमेदवार आहे. 161 ते 180 दरम्यान फक्त बघा 6 उमेदवार पाहायला मिळतात. आणि त्याच्यापेक्षा हायेस्ट सध्या इथं नाही. म्हणजे जवळपास 589 120 प्लस गुण घेणारे जे आहे तर ते एसटी प्रवर्गाचे उमेदवार आहे. ओबीसी प्रवर्गाचे सर्वात जास्त आहे म्हणजे 8591 उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे सध्या इथं पाहायला मिळतात. आणि सर्वात जास्त कुठे 7000 तर नुसते या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान सध्या बघा ओबीसीचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत 8591 उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे आहे. विजे प्रवर्गाचे 489 उमेदवार आहे. एनटीबी संदर्भात 499 उमेदवार आहे. एनटीसी संदर्भात 1100 ह्या ठिकाणी जवळपास 72 उमेदवार आहे. एनटीडीचे 747,
SBCचे 404, त्यानंतर EWSचे 910 उमेदवार आणि SBCचे या ठिकाणी 3347 एवढे उमेदवार सध्या आपल्याला 120+ मार्क घेणारे सध्या उमेदवार पाहायला मिळतात. आता आपण हा जो काही 120 का म्हटलं, तर ज्या उमेदवाराचं 120+ सध्या बघा असेल, तर तो जवळपास कमीत कमी जरी वेकेन्सी आली तरी तो कुठं ना कुठं सध्या बघा जनरलची जी काही वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट होण्याचे त्याला जास्तीत जास्त चान्स इथं असणार आहे. आणि जर समजा काही प्रवर्गामध्ये 120 पेक्षा देखील कमी जे काही मार्क घेणारे उमेदवार असेल त्यांना देखील जे काही शिक्षक भरतीमध्ये बघा संधी जी असेल तर ती संधी तिथं मिळू शकते. आता संपूर्ण जो काही खेळ आहे तो म्हणजे आपापल्या प्रवर्गातील जी काही वेकेन्सी आहे तर ती सर्वात जास्त कशी येईल आणि एकंदरीत संपूर्ण शिक्षक भरतीमध्ये वेकेन्सी जी आहे तर ती सर्वात जास्त इथं बघा यायला पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा जो डेटा आहे तर तो डेटा सध्या बघा इथं देण्यात आला आहे. आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नेमकं ह्या ठिकाणी ह्या रेंजमध्ये आहात किंवा ह्या रेंजमध्ये आहात किंवा ह्या रेंजमध्ये आहात, बरोबर. तर ह्यापैकी तुम्ही कोणत्या रेंजमध्ये आहे आणि तुमच्या रेंजमध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती आहे तर ते तुमच्या ह्या ठिकाणी लक्षात येणार आहे. आता हे जे उमेदवार असणार आहे तर हे ऑल सध्या बघा असणार आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणी 1 ते 5 साठी पात्र असेल, कोणी 6 ते 8 साठी पात्र असेल, कोणी 9 ते 10 साठी पात्र असेल, बरोबर. एखादा उमेदवार असेल तो फक्त 1ली ते 5वी साठीच पात्र असणार. एखादा उमेदवार असेल तो 6 ते 8 साठीच पात्र असणार. 6 ते 8 साठी मध्ये पण जे काही विषय आहे तर ते विषय देखील वेगवेगळे असतात. म्हणजे इथं आकडेवारी जरी तुम्हाला मोठी दिसली तरी देखील इथं जी काही संख्या असेल तुमच्या प्रवर्गामध्ये तुमच्या त्या ठिकाणी पात्रतेसमान तर ते कमी असणार आहे. म्हणून जास्त आकडेवारी दिसली म्हणून घाबरून जाऊ नका. तुम्हाला जी काही तुमची पात्रतेनुसारच त्या ठिकाणी कॉम्पिटिटर सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये एकूण जर आपण इथं विचार केला तर 23,252 उमेदवारांनी जवळपास या ठिकाणी 120+ गुण मिळवलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 23,000 जवळपास उमेदवार आहे त्यांचे जे स्कोर आहे तो 120+ स्कोर सध्या बघा पाहायला मिळतो. ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास 36 ह्या ठिकाणी टक्के आहे. जनरल SBC मिळून 31% आणि सर्वात कमी वाटा SBC, विजे, NTB आणि इतर जे काही ST, SC जे असेल संपूर्ण उर्वरित प्रवर्ग तर त्यांचा वाटा आपल्याला पाहायला इथं मिळतो आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक जी काही स्पर्धा असणार आहे ती पहिली म्हणजे ओबीसीची आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ओबीसी बरोबरच या ठिकाणी ओपनची देखील सध्या जनरलची पाहायला मिळणार आहे. कारण संपूर्ण हे जे काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गामधले ऑल जे सध्या बघा उमेदवार आहे म्हणजे या ठिकाणी हायेस्ट असलेले जे ऑल उमेदवार आहे ते संपूर्णच्या संपूर्ण या ठिकाणी जनरलच्या वेकेन्सीमध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार आहे, बरोबर. म्हणून ह्या ठिकाणी ओपनची जी काही मेरिट देखील सध्या हाय जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर SBCची देखील सध्या बघा 120+ मध्ये आपल्याला जवळपास जास्त उमेदवार म्हणजे 3,000 जे काही उमेदवार आहे या ठिकाणी 3,347 एवढे उमेदवार देखील पाहायला इथं मिळाले आहे. त्यानंतर मध्यम स्कोरमध्ये या ठिकाणी SC असेल, त्यानंतर NTC असेल हे पाहायला मिळतात आणि कमी जे काही उमेदवार आहे तर ते ST, SBC, विजे आणि इतर जे काही प्रवर्गाचे उमेदवार अगदी कमी आपल्याला 120+ घेतलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही संधी संदर्भात बघा संधी नेमकी कोणाला इथं सर्वात जास्त मिळू शकते तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त ज्या वेकेन्सी असतात तर त्या 1 ते 5 साठी आपल्याला पाहायला मिळत असतात, बरोबर. म्हणजे प्राथमिक या गटासाठी पाहायला मिळतात. आता ह्या ज्या वेकेन्सी आहे 1 ते 5च्या ह्याच्यामध्ये लागून 6 ते 8च्या वेकेन्सी देखील पाहायला मिळतात, बरोबर. आता 6 ते 8च्या विषय वाईज असतात म्हणून त्या आपल्याला कमी पाहायला मिळतात प्रत्येक विषयाच्या. परंतु 1 ते 5च्या ज्या काही वेकेन्सी आहे तर ह्या सध्या बघा सर्वसाधारण असतात. ऑल त्या ठिकाणी बघा विषय असतात आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त DED झालेले उमेदवार आणि त्याच्यामध्ये पेपर 1 पास असलेले TET किंवा CTET असे जे उमेदवार आहेत तर त्यांना सर्वात जास्त संधी इथं मिळत असते. आता 1 ते 5ची जी काही वेकेन्सी आहे तर ती कुठं कुठे येत असते तर ह्या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचं जिल्हा परिषदला येत असते. त्यानंतर मनपाला येत असते, बरोबर, महानगरपालिका. त्यानंतर नपाला आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर ज्या काही खाजगी अनुदानित संस्था असतात त्या ठिकाणी आपल्याला 1 ते 5च्या वेकेन्सी पाहायला मिळत असतात. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वात जास्त जर विचार केला तर जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, त्यानंतर मनपा, नपा हे जे काही सध्या बघा आहे तर ह्या ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळतात. आणि DED आणि या ठिकाणी पेपर 1 असल्यामुळे ह्या ठिकाणी सर्वात जास्त जी संधी असेल तर ती DED धारकांना ह्या ठिकाणी बघा मिळत असते, बरोबर. आणि त्याच्याच खालोखाल BED जे असेल तर त्या BED वाल्यांना देखील संधी इथं अवेलेबल होत असते. जिल्हा परिषद असेल, मनपा, नपा असेल. परंतु ह्यांच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी विषय वाईज असतात, बरोबर. म्हणजे या ठिकाणी भाषा असेल, गणित विज्ञान असेल,
त्यानंतर सामाजिक शास्त्र असेल, असे वेगवेगळे विषयानुसार सध्या इथं संधी मिळत असते. परंतु ह्याच्यामध्ये जर पात्रता आणि मार्क जे आहे तर ते निवडसाठी खूप ह्या ठिकाणी बघा IMP असतात. म्हणजे तुमची नुसती पात्रता असून चालणार नाही, तर तुमचा जो काही स्कोर आहे टेट स्कोर बरोबर, तो देखील खूप मॅटर करणार आहे. आणि त्याच्याचबरोबर तुमची निवडसाठी सर्वात महत्त्वाची जी काही पात्रता आहे तर ती पात्रता देखील सध्या बघा ह्या ठिकाणी निवडी संदर्भात त्या ठिकाणी तुमचा रोल प्ले होणार आहे. आता ह्या ठिकाणी हे संपूर्ण असताना सर्वात महत्त्वाचं तुमचं संधी ह्या ठिकाणी कोणाला मिळू शकते, तर ज्यांच्याकडे संपूर्ण ह्या ठिकाणी बघा टेट स्कोर चांगला आहे, पात्रता देखील ह्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित आहे, संपूर्ण 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल किंवा इतर जे काही संपूर्ण गटासाठी देखील ते पात्रता सध्या बघा असते काही उमेदवारांच्या. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रेफरन्स जो काही असणार आहे बरोबर, म्हणजे जे काही शेवटची टप्पा असणार आहे तो म्हणजे प्रेफरन्स लॉक संदर्भात. आपल्याला माहिती आहे की प्रेफरन्स संदर्भात या ठिकाणी 100 प्रेफरन्स आणि 50 प्रेफरन्स बरोबर. म्हणजे हे जे 100 असणार आहे तर हे विदाऊट इंटरव्ह्यूचे आणि विथ इंटरव्ह्यूचे 50 हे जे प्रेफरन्स आहे तर हे व्यवस्थित तुम्हाला लॉक करता आले पाहिजे बरोबर. कारण 100 मध्ये संपूर्ण जिल्हा परिषद असू शकते, मनपा असू शकते, नपा असू शकते, खाजगी अनुदानित संस्था असू शकतात, त्यानंतर इतर ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या असू शकतात. आता ह्याच्यामध्ये नेमकं 1 ते 5 ला किती लॉक करायचे, 6 ते 8 ला किती लॉक करायचे, 9 ते 10 ला किती लॉक करायचे, हे सध्या बघा ह्या संदर्भात व्यवस्थित जी काही जाहिरात येईल त्याची तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल आणि त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन देखील करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होऊ शकतं त्या संदर्भात देखील आपण पुढे गाईड करणार आहोत. तर सध्या हा एक महत्त्वाचा जो काही बेसिक इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ होता. तुमचे जे काही मार्क असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमची जी काही रेंज आहे ती नेमकी कोणत्या गटामध्ये आहे ते देखील कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्या. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. पुढे तुम्हाला प्रेफरन्स संदर्भात खूप महत्त्वाचं माहिती सध्या बघा आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.